शिवकथा जय हो शिवकथा जय हो शिवकथा। एकदा जर शिव म्हणलं अनेक जन्माचं पाप कटून जातात म्हणून सांगतात दात पडण्याच्या अगोदर शिव म्हण. दात जर पडले ना शिव म्हणता येत नाही. ज्यांचा दात नाही त्यांनी लपू नका, राहू द्या, ते प्रकृतीचा नियम आहे. पण मन आहे ना, मनातून म्हणता येत. म्हणून सांगतो की मनच एक असं आहे की त्याला बंधनाला सुद्धा तेच कारणीभूत आहे, तुमच्या मोक्षाला सुद्धा तेच कारणीभूत आहे. मनयेव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मनुष्याला उठता बसता काही काम करा, पण मनाला मात्र शिव नामस्मरणाची गोडवा लागलं पाहिजे. संत होणं काही अवघड नाहीये. संत कोणाला म्हणावं, नुसतं भगव वस्त्र घातलं, साधू संतांचं वेश धारण केलं तर त्याला संत म्हणत नाही. संत त्याला म्हणतात ज्याचं मन थांबलं, तो प्रत्येक व्यक्ती संत झाला. महाराज, मन थांबलं, मन ज्यांचं थांबलं, मन थांबणं म्हणजे मग शिवमहापुराण कथा काय सांगते, मनाला थांबव, लई पळायला थांब. जीव तो गुंतला विषयाचे लक्षी, जीव तो गुंतला विषयाचे लक्षी, जीव तो गुंतला विषयाचे लक्षी, शिव सर्वसाक्षी परब्रह्म, शिव सर्वसाक्षी परब्रह्म, शिव सर्वसाक्षी टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. पवार सर
विषयामध्ये अडकून बसलो. का गोड लागत नाही आपल्याला शिवनामस्मरण? विषय आहे, विषय आहे. हे विषय असं गोंधळ आहे, याच्यातून फार कमी लोक पार होतात. या विषयामध्ये तिथंच फिरायचं, तिथंच फिरायचं. निश्चय कसा असायला पाहिजे बघा. शिवभक्तीचा निश्चय कसा असावा? भुंग्यासारखा असायला पाहिजे बघा. भुंगा तुम्हाला माहित आहे? कीटोपी भ्रमरायते. भुंग्यासारखं जीवन असलं पाहिजे. भक्तीचं जो रस आहे ना, मी हे रस सोडणार नाही, मी हे करणारच, असा जो निश्चय आहे. कीटोपी भ्रमरायते. भृंगी कीट न्यायशास्त्रामध्ये भ्रमराचं वर्णन येतं. भ्रमर आहे, या जगामध्ये जर हुडकत गेलं तर अनेक उदाहरण आपल्याला भेटते, पण मनुष्य त्याच्यात प्रवृत्त होत नाही. का? आता जे भजन म्हणलं ना, विषयामध्ये अडकून बसतो. एवढं कठीण आहे महाराज. त्या विषयाच्या पाठीमागे भगवंत आहे. थोडं त्याला बाजूला कर आणि भक्तीचा मार्गाने ये. आणि विषय जळणार कुठे? भक्तिमय यज्ञामध्ये विषय जाळतो महाराज. मी नाही सांगत होतो, लिंगैक्य सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज सांगत होते. भक्तीच्या मार्गामध्ये जर मनुष्य जर प्रवृत्त झाला, भ्रमर काय करतो? शेतामध्ये जातो, एक आळी उचलून आणते आणि आपल्याच घरामध्ये घर करते. त्याच्यामध्ये ते जीव ठेवते. आळीला ठेवून आपल्याला वाटतं इकडून तिकडून येते, असं फिरते. ते मधातलं जीव स्वस्वरूप विसरत बघा. मग शिवपूजा करत असताना काय करावं लागतं? शिवोहम शिवोहम शिवस्वरूप. भगवान शंकराची जर पूजा करायचं आहे, शिवस्वरूप होऊन पूजा करावं लागतो. कीटोपी भ्रमरायते. जसं ते भ्रमर शेतातल्या झाडावर आळ्या जे तयार होतो, आळीला आणती, किडीला कृमी असतो, त्याला आणून त्याच्या घरामध्ये ठेवून त्याच्या गोल त्याला येडा घालत त्याला भ्रमरासारखं ध्वनी देतो. कुठपर्यंत देते? त्याचं स्वरूप स्वस्वरूप विसरून, त्याचं भ्रमराचं भुई करणारा आवाज त्याच्या कानाला कान नसते, त्याला कान यायला सुरू होतात बघा. कोणाला? आळीला. मग ह्याचं भ्रमराचा जो आवाज आहे ते ऐकून ऐकून तो कोणत्या स्थितीमध्ये त्यांनी तोंड वरी करत नाही तोपर्यंत त्याला त्याचा ध्वनी ऐकवणं सोडत नाही. आपापल्या घरामध्ये जर भ्रमर आलं ना, जर ते गुई करत असलं ना, समजून घ्यायचं मधात एक जीव आहे, त्याने त्याच्यासारखं त्याला करून घ्यायला. मग मंदिरात गेल्यावर काय करावं लागतं? मग तो भ्रमर काय करतो? असं अनेक दिवस, अनेक वर्ष, अनेक महिना गेल्याच्या नंतर तो कीटोपी भ्रमर येते. भ्रमर काय करतो? त्या कीडाला, त्या कृमीला त्याच्यासारखं पंख, त्याच्यासारखा आवाज करून, त्याच्यासारखं आवाज करत त्याच्यातून उडून जाईपर्यंत त्याला भ्रमर गुई करल्याशिवाय सोडत नाही.
भक्ती करत असताना कसं करावं लागतं? कीटोपी भ्रमराय. बघा किती सुंदर उदाहरण आहे. भगवान शंकराची भक्ती कसं करायचं? भ्रमरासारखं करायचं महाराज. मी माझं प्राण पक्षी उडून जाईपर्यंत मी माझं भक्तिमय रसामध्ये बुडूनच राहणार. हा जो निश्चय आहे, नाही तर मग महाराजांनी सांगितलं सोमवारी जा मंदिराला, गेले. गुरुवारी जा मठाला, गेले. जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे? शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं त्यक्त्वा स्नानं आचरेत्. लक्ष्यं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा शिवं स्मरेत्. शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं त्यक्त्वा लक्ष्यं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा शिवं स्मरेत्. शास्त्राला जर कोणतं कार्य महत्वाचं आहे असं जर प्रश्न केला, भगवान नंदिकेश्वर सांगतो, परब्रह्म परमात्माला स्मरण करणं, ध्यान करणं. पहिलं वाक्य त्याने सांगितलं, 100 काम सोडा, बरं झालं महाराज असं काहीतरी सांगा म्हणजे आम्हाला आवडतं. तुम्ही सांगता की नाही बाहेर जाणाऱ्या माणसाला, ओ जाऊ द्या सोडा, मला बी आमचे निलंगी आई म्हणू लागले येताना, 5-5:30 वाजता अंघोळ करा, प्रसाद करूनच जावा. मी जर प्रसाद करून इथं आलो ना, आवाजच येत नाही. भगवंताचं नामस्मरण करताना, भगवंताचं गुणगान करताना रिकामा असायला पाहिजे. आळस येत नाही, चैतन्य राहत. 100 काम सोडा, जेवण करा, बरं वाटत. आज चांगलं सांगायला महाराज कथा. जेवण करणं महत्वाचं आहे का? जीवनामध्ये जेवणच महत्वाचं आहे का? काही लोक खाण्यासाठी जगतात, काही लोक जगण्यासाठी खातात. 3 वेळेस जे जेवला ते रोगी. 2 वेळेस जे जेवला तो भोगी. 1 वेळेस जो जेवला तो योगी. बघा तुम्ही, ज्यांचं आयुष्य फार लांब
आराम लय दिवस जगले हो त्यांनी म्हणतात. ज्याने कमी जेवला त्यांनी जास्त दिवस जगतो. मेन मशीनला आराम मिळतो ना, झिजत नाही. मग ठीक आहे, थोडं कष्टाचं काम करतात त्यांनी 2 टाइम जेवलं पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडं कष्टाचं काम करतात 3 टाइम जेवलं. अरे शास्त्र आहे, उद्यापासून एकच टाइम जेवतात. महाराज तुम्ही काही सांगा, 3 टाइम टक टक टक. मग काही लोक शास्त्राच्या अनुसार, काही लोक खाण्यासाठी जगतात, काही लोक जगण्यासाठी. जो जगण्यासाठी खातो तो योगी. मग जेवण करणंच महत्वाचं काम आहे का? शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम त्यक्त्वा स्नानम आचरेत्. 100 काम बाजूला ठेवू, जेवण कर म्हणले 1000 काम बाजूला ठेवू. काय सांगता? 100 पेक्षा 1000 मोठा. एका भक्ताला आम्ही दीक्षा देताना सांगितलं होतं, स्नान केल्याशिवाय, लिंगावर जलधार धरून पूजा केल्याशिवाय एक थेंब सुद्धा पाणी तोंडात घेऊ नको बाबा. दीक्षा देताना सगळे गुरुवर्य सांगतात. सांगितलं ते सांगता सांगता आम्ही त्यांना म्हणलं, जर बरं नसलं, उठता येत नसेल, शरीर साथ देत नसेल, तेव्हा भस्म लावून तू प्रसाद घे. त्यांनी काय केलं माहिती का? डोकं दुखलं तरी भस्म लावून जेवू लागला. सहस्रम त्यक्त्वा स्नानम आचरेत्. बरेच जण आहेत आपल्या दरबार, सगळीकडे भेटतात, इथंच बसलेले असतात पण दिसत नाही. शिवभक्ती करण्याचं मन का होत नाहीये? बरेच जण बघा, काही तर महिला मंडळी जास्त आहे. आपलं वीरशैव धर्म आचरणाला महत्व देतो, आचरणाला महत्व आहे. स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात गेलंच नाही पाहिजे. वाज वाटा म्हणजे जाणार का? स्नान केल्याशिवाय अन्नपूर्णेच्या घरामध्ये गेलंच नाही पाहिजे. जर घेत जात असते, आणि पुन्हा त्यांनी काही जण रात्रीचे भांडे ठेवतात, तसंच जाऊ द्या, लय कंटाळा आला, लय रात्र झाली, उद्या सकाळी. ही सगळं काय आहे माहितीये का? ही सगळं भक्ती मार्गाला अडचण करणारे कार्य आहेत.
रात्रीचं भांडे तसंच ठेवून झोपलं नाही पाहिजे. किती रात्र होऊ द्या, जेव्हाच्या तेव्हा स्वच्छ. कर्म नित्य नैमित्तिक करावी ती आवश्यक. कर्म नित्य नैमित्तिक करावी ती आवश्यक. कर्म नित्य नैमित्तिक करावी ती तेची होय शिव पूजा चित्त शुद्ध ते सहजा. तेची होय शिव पूजा चित्त शुद्ध ते सहजा. कर्म नित्य नैमित्तिक करावे ते आवश्यक. कर्म नित्य नैमित्तिक करावे ते आवश्यक. मन स्थिर ते कारण करा शंकराचे ध्यान. शंकराचे ध्यान. मन स्थिर ते कारण करा शंकराचे ध्यान. गुरु होऊनी शंकर ज्ञान उपदेशी सत्वर. गुरु होऊनी शंकर ज्ञान उपदेश सत्वर. तेची होय शिव पूजा. तेची होय शिव पूजा. तेची होय शिव पूजा. तेची होय शिव पूजा. नम पार्वती पदे शिव हर हर महादेव. बघा, प्रत्येक माणसाकडे किती ज्ञान आहे. म्हणून म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञान. जिथं श्रद्धा आहे तिथं ज्ञान येतो. नित्य कर्म जर तुम्ही केलं नाही तर काय होतं, भक्तीमध्ये बाधा निर्माण करतो. सहस्रम त्यक्त्वा स्नानम आचरे. 1000 काम सोडा. सकाळी उठले की पहिलं शेवटच्या आधी करून लगेच प्रथम काम ते. नाहीतर त्याने म्हणले असते ना, मग अगोदर स्वयंपाक घरात जावा, गॅस लावा, चहा करून प्या, मग उघड दीक्षा घेऊन टाकायची. दीक्षा घेताना सगळेजण वचन घेतात, हर हर काल हर कर्म हर दुरित हर सर्व पाप परिहर. शिवाला समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्या. शिव नंतर समजतो. आणि त्यांनी एक नारळ धरून उभा करतात आणि तुम्ही सगळे वचन देऊन टाकता. दीक्षा दे घेऊन टाकता. मराठी बी फार फार चतुर भाषा आहे मराठी. दीक्षा घेऊन टाक. घ्यायचं बी टाकायचं बी. मग मला म्हणायचं पुन्हा, महाराज आमच्या घरी ना मनच लागत नाही. कसं मन लागतंय? रात्रीचं भांडं एवढं ठेवलं.
शिवभक्ती कुठून सुरू होते? मनापासून सुरू होते. मन चंगा तो कटोती में गंगा. मन प्रसन्नता राहिलं पाहिजे, तर मग तिथं दरिद्राचं लक्षण नसायला पाहिजे महाराज. पूर्वीचे महिला मंडळी बघा, पूर्वीची सकाळी 4ला उठून सडा रांगोळी शेणानं सारवून, आता तर तुम्हाला शेणानं सारवायचं गरज बी नाही, तर नुसतं असं करायचंय तुम्हाला. ते सुद्धा काही काही जण 11ला करतात. आज वाटत एवढे अंधभक्त झालेत तुम्ही. जिंतूरकर महाराजांनी काही सांगू, उडी टाक उडी मारले. खाली किती खड्डा आहे, किती पाणी आहे, काहीच बघायचं. उडी मार. तन्मय मन हा शुभ संकल्प मस्तो. भगवान शंकराला स्मरण करण्याची, भगवान शंकराला प्राप्त करून घेण्याची उत्कट इच्छा लागते महाराज. काही काही जण म्हणतात ना, मी लग्न करीन तर मी त्याच्यासाठी, मी त्याच्याच सोबत, बाकी ही निष्ठा नाही का? तशी निष्ठा दुसऱ्यांसोबत करा म्हणून सांगतात घरामध्ये, नाही करत. करीन तर नाही. ही निष्ठा आहे ना. मग अशी परब्रह्म परमात्मावर निष्ठा पाहिजे महाराज. मग ही निष्ठा येत नाही, मला कसं तरी होतो, मला प्रसन्नता नाहीये. घरामध्ये प्रसन्नता वातावरण तयार करा, मग शिव कळतो. घरापासून, मनापासून, जिथं आपण राहतो ती जागा सुद्धा प्रसन्नतेचं वातावरणामध्ये राहायला पाहिजे. नाहीतर काय होतं? सहस्रम त्यक्त्वा स्नानम आचरे लक्ष्यं विहाय दातव्यम्. 1,00,000 जरी तुमच्या समोर काम असलं ना, जरी कोणी दान मागायला तुमच्या घरी आलं तर दान देऊन टाक. कशामुळे? जर तुम्ही म्हणले त्याला, ते कामावर गेले किंवा बाहेर गेले, संध्याकाळी या, खरं सांगा, घरचं कारभार कोण करते? सगळं तुम्ही काय घ्या म्हणल्याच्या नंतर त्याने घेतले नाही का? तुम्ही रेषा ओढलं, त्यांनी ओलांडले का? नाही. कारभार सगळं कोण करते? योग नावाला आहे, खरं कारभार तुमचंच असतं. तुम्ही त्यांना म्हणता, मागणार जे दान मागायला आलेले असतात त्यांना म्हणता, लक्ष्यं विहाय दातव्यम्. 1,00,000 कारण जरी तुझ्या समोर असलं ना, सगळं बाजूला जे घडील ते दान कर. का दान करावे? दान एक अशी पुण्यकर्म आहे, तुम्ही कमावलेल्या संपत्तीचं थोडा भाग धर्माचा असतो, थोडा भाग यथाशक्ती समर्पण. ते जर दिलं नाही तर त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात, आणि ते दोष आपल्याला लागू नये
म्हणून यथाशक्ती समर्पण म्हटलेलं आहे. जर तुम्हाला 20 किलोच वज उचलत असेल तर तुम्हाला 100 किलो उचल म्हणलं उचलचाल. महाराज मला 20च किलो उचलते, माझं शरीर साथ देत नाही. त्याला म्हणतात यथाशक्ती समर्पण. लक्ष्यम विहाय दातव्यम. 1,00,000 काम जरी तुझ्या समोर असलं ना, दान कर, बाजूला कर सगळं. दान झालं, स्नान झालं, जेवण झालं, याच्यापेक्षा एक आणखी महत्वाचा विषय आहे, महत्वाचं काम आहे, तो जन्माला आल्यावर ते करावंच लागतो. कोटिम त्यक्त्वा शिवम स्मरे. कोटिम त्यक्त्वा शिवम स्मरे. किती मोठं जरी तुमच्या समोर कार्य असलं ना, ते सगळं बाजूला. ज्याने आम्हाला इथं पाठवलं, कोण पाठवलं? अनायास त्यांनी आम्हाला इथं पाठवलं, परब्रह्म परमात्म्याने पाठवलं. त्या परब्रह्म परमात्म्यासाठी 1,00,00,000 काम जरी तुमच्या जीवनामध्ये जरी असलं ना, ते बाजूला करा. करून भगवंताचं नामस्मरण करा. वाचे वदता शिव नाम. वाचे वदता शिव नाम. वदता शिव नाम. वाचे वदता शिव नाम. वाचे वदता शिव जाण्याच्या अगोदर तुम्ही किती कमवलं, किती संपत्ती एकत्रित केली, किती बँक बॅलन्स केलं, हे मान्य नाहीये. आपण इथले नोट खूप कमवलं, पण तिथले नोट कमवावं लागतं. हे नोट तिथं कामी येत नाही. तिथं गेल्यावर कर्मरूपी नोट, इथं जे तुम्ही कर्म करता, भक्तिरूपी नोट बघा तुम्ही. परब्रह्म परमात्मा रूपी जो भक्ती रूपी नोट आहे,
इथं ते खर्चिता येत नाही, ते तिथं खर्चावं लागतं. आपण गेल्यावर कुठं लातूरला नाही, शिवमहापुराण कथा श्रवण केल्यानं कोणत्या कोणत्या पापातून मुक्त होतो. शिवमहापुराण कथा हे जीवनातला व्यथा दूर करते महाराज. असं कोणाला वाटलं का 3 घंटा कथा चालली मला लय कंटाळा वाटला, तसं जर वाटत असेल तर मग तुम्ही इथपर्यंत जेवून आले असते. ज्याला कथा पेंडाल मध्ये बसल्यावर कंटाळ येत नाही ते समजून घ्यायचं की माझ्या जीवनाचा उद्धार प्रारंभ झालेले आहे. समजून घ्यायचं लक्षण आहे महाराज कथा पेंडाल मध्ये बसल्यावर. कथा गोडवा प्रारंभ झाला हे समजून घ्यायचं की माझ्यावर परब्रह्म परमात्म्याची कृपा प्रारंभ झालेली आहे. म्हणून त्यांनी म्हणले अभंगाच्या माध्यमातून सतत शिव नामस्मरण करा. 1 कोटी काम जरी तुमच्या जवळ असलं ना ते बाजूला करून पहिलं भगवंताचं नामस्मरण करा. असं केल्यानं काय होतं. शिवमहापुराण कथा सांगते, फार प्राचीन कथा आहे. शिवमहापुराण कथा अनेक युगापूर्वी एक ब्राह्मण दंपती बाष्कळ नावाच्या नगरीमध्ये वास करत होते. त्या दंपतीचं नाव बिंदुल व चंचुला. अत्यंत सुंदर भक्तीनं राहणारा दंपती. पण इथं थोडस विषय वेगळं काय झालं होतं. पती मात्र देवाला मानत नव्हता. पत्नी मात्र अत्यंत शिवभक्तीमध्ये तल्लीन राहत होती. उठता बसता भगवान शंकराचं नामस्मरण करायचे, परब्रह्म परमात्माचं ध्यान करायचे. चंचुला म्हणली, माझा पती तर ब्राह्मण कुलाचा आहे. ब्राह्मण कुलामध्ये आल्यावर काय म्हणतात त्याला, वेद पारंगत करावा, ज्योतिष्य करावा, कर्मकांड नित्य करावा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवावी. असं प्रत्येक पत्नीला वाटतं. तुमचंच समजा, तुमच्या घरचे जर देवाला मानित नाही म्हणून असं कळालं तुम्हाला, कसं वाटतं. एक जण आला, एका संतासमोर आला म्हण आणि म्हणलं म्हण, हो या जगामध्ये देव नाहीये.
शब्दाकडे लक्ष द्या. देव नाहीये म्हणलं म्हणा. मग त्या संतांनी थोडक्यात त्याला उत्तर दिले म्हणा, काय नाहीये त्याच्यातच उत्तर आहे. पुढं काय नाहीये, देव नाही म्हणलं. नाही शब्द नंतर आला, देव शब्द अगोदर आला. काय नाहीये म्हणून पुन्हा विचारले म्हणा संतांनी, पुन्हा उत्तर दिले म्हणा, देव नाहीये. नाही म्हणायच्या अगोदर देव आहे, तर मग देव आहे की नाही? तुम्हाला वारा दिसतो का? वारा फॅन लावल्यावर त्याचा वारा येतो, तो वेगळं. आता हे वायू दिसते का? आणि आपण 24 घंट्यामध्ये 24,600 वेळा काहीतरी श्वासोस 24 का 21,600 वेळा श्वासोश्वास घेतो. मग त्यांनी बाहेरच गेलं तर मधात आलंच नाही, ते दिसते का? जसं वायू दिसत नाही, तिळामध्ये तेल आहे ते दिसत नाही, दुधामध्ये तूप आहे ते दिसत नाही, तसं सगळ्यांमध्ये परब्रह्म परमात्माचा वास आहे, पण दिसत नाही, अनुभवावा लागतो. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा तो ईश्वर. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. असं वारा जोरात झाला. काही काही महिला मंडळ आमच्या तिकडून वरच्या
वरून आलेले महिला मंडळी घरी पोहोचलेत की नाही माहित नाही, म्हणजे वारा वादळ खूप सुटलं. त्याची इच्छाशिवाय एक गवताची काडी हलत नाही महाराज. काळजी करू नका, उरलेलं 6 दिवस चांगलं जाणार आहे. कारण जिथं भगवंताचं चिंतन असतो, तिथं परमेश्वराचं गुणगान चालू असतो, तिथं बाधा येऊ शकत नाही. कारण इथं व्यासपीठावर साक्षात शिवमहापुराण कथेचं ग्रंथ ठेवलेले. जिथं शिव आहे तिथं मंगळकारी आहे. अमंगळ कधी घडत नाही, तिथं मंगळच मंगळ होत असतो. त्याला शिवमहापुराण मंगळच होत. चंचुला फार विचार करू लागले की माझा नवरा काय झाले, शिवभक्ती करत नाहीये, भगवान शंकराला मानत नाहीये. काही काही घरामध्ये असे देव असतात, देवाला चला ना जातो, चला मंदिराला जा म्हणलं ना, तुम्हाला कसं माहिती महाराज? चंचुला विचार करू लागले, माझा नवरा भगवंताला मानत नाहीये, वेद पठण करत नाहीये, परब्रह्म परमात्म्याचं अनुसंधान करत नाहीये. याचं विपरीत तिनं काय करत होते, भगवान शंकराचं स्तुती करत होती, शिवभक्ती करत होती. बिंदुलाला किती सुधारण्याचा प्रयत्न चंचुलानं केलं. प्रत्येक पत्नीची इच्छा काय असते, माझा नवरा सद्गुणी असावा, सद्गुणी असावा, व्यभिचारी नसावा, सन्मार्गानं चालणारा असावा, भक्ती मार्गानं स्वीकारणारा असावा. चंचुला विचार केली, बिंदुल मध्ये म्हणजे त्याच्या पतीमध्ये एकही गुण त्याला दिसलं नाही. महाराज ब्राह्मण असून त्यांनी मदिरा पान करू लागला. व्यभिचार करू लागला, अधर्मानं वागू लागला. विचार करा, मी पुरुष समाजाला एक संदेश देऊ इच्छितो. तुमच्या पत्नीचे हात धरताना अगर मगर किंतु परंतु अगोदरच विचार करा. तिचा हात धरल्याच्या नंतर मी हे तुझा हात शेवटपर्यंत धरून राहीन, हे जीवन पार करीन आणि तुला एक तीळ मात्राचा कष्ट होऊ देणार नाही, असं मनामध्ये धैर्य असलं तरच पत्नीचा हात धरावा. नाहीतर काय, सगळे लग्न करतात म्हणून शुभमंगल सावधान. ते कोण पळून गेलं ते, हा अजून परत आला नाही. म्हणून आम्ही इथं बसलो. आम्हाला होतच नव्हतं ते.
बर्बाद करू नये. उगाच एक कन्याचं जीवन त्याला दुःख देऊ नये. जर त्याचं, त्या मातेचं, त्या भगिनीचं त्या त्रास काय आहे मला माहित आहे, कारण आम्ही रोज समाजामध्ये बघतो. चंचूला विचार केली, काय करावं ह्याला? न भक्ती करतो, न ध्यान करतो, खूप त्रास झाला ना. हे माहेर सांगता येतं. बरेच खरंच ज्या भगिनी किती जरी त्रास असलं तरी सासरी राहून संसार करतात, त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. किती त्रास असलं तरी सासरी राहून जे संसार करण्याची जी प्रबल इच्छा आहे, अशा भगिनींचा धन्यवाद व्यक्त केला. चंचुलेला सुद्धा असं वाटलं, काय करावं याला, काय सुख आहे ना, पतीचं सुख आहे ना, संसाराचं सुख आहे ना, घरात काय आणतो, संसाराचं एकही सुद्धा याला चिंता नाहीये. अशा नवऱ्याला बिंदूला ना जे कार्य करायला नाही पाहिजे ते कार्य त्याने करत होते, तरी सुद्धा चंचूला रोज शिवभक्ती करायची. हे देवा, परब्रह्म परमात्मा, तुझ्याशिवाय एक गवताची काडी हलत नाहीये. पण माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती का आणली? कोणाला भांडू लागली? हे बघा, रडायचं जरी असलं ना, मी नेहमी सांगतो, अशा जाग्यावर तुमचं मस्तक ठेवून रडा, अशा खांद्यावर तुम्ही मस्तक ठेवून रडा. त्यांनी कोणाच्या खांद्यावर मस्तक ठेवलं नाही पाहिजे. असं कोण आहे? असं एकच आहे, एकच आहे, तो म्हणजे माझं परब्रह्म परमात्मा. चंचुलेनं सकाळचं प्रातःकाळचं शिवपूजामध्ये त्याच्या जीवनात घडत असलेली सगळं दृश्य, नवऱ्याचा जो तक्रार आहे, परब्रह्म परमात्म्याला सांगू लागली, हे देवा, दिलं तर दिलं, असलं दिलं, ना धर्म करतो, ना तुम्हाला मानतो, ना संसाराला सुरळीत चालवतो, मला काम करून यावं लागतो. माझं सुद्धा कामाचं पैसे सुद्धा त्यांनी घेऊन मदिरा पान करतो. काय करावं? असं अनेक दिवस भक्ती करत 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 बिंदुल नावाचा नवऱ्याला समजवून सांगण्याचा कोशिश प्रयत्न केला. काही जण असतात, मी मोडेल पण वाकणार नाही, मी मोडेल पण वाकणार नाही. मदिरा पान केल्यानं काय होतं? मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, या व्यासपीठावरून त्याचा विषय घेऊ नये, आणि एक सामाजिक विषय आहे, घ्यावाच लागतो. बाटलीतलं पिणाऱ्याने शेत विकले का बाटली विकणाऱ्याने शेत घेतलं? बाटलीतलं पिणाऱ्याने शेत विकलं का बाटली, रिकामा बाटल्या विकणाऱ्याने शेत
शेत विकलं. ते रिकामा बाटल्या जे विकतो का त्यांनी शेत घेतलेले आहे. जो बाटलीत तू काय केलेले शेत. आमच्या रामलिंगप्पाला विचारा, हे कशाला आठवण आलं. इथं मदिरा पान तर आहे, त्यालाच म्हणतात मदिरा. त्याच्यात जर नशा राहिली असती ना, स्वतः बोटल नाचलं असत. याच्या संपर्कात आल्यावर त्याच्यात नशा तयार काय असते सांगा. त्या मदिरेनं किती लोकांचा संसार वाटोळा झालेला, किती लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. काही जण म्हणतात हो नाही हो तिकडे व्यसनमुक्ती काय व्यसनमुक्ती काही नाही. मन ठरवलं तर व्यसनमुक्ती झाली. मनात चंचुलेनं भरपूर प्रयत्न केले नवऱ्याला सुधारण्याचे. आमच्या नशिबाला, माझ्या नशिबाला असलं कसलं तू पतिदेव मला दिलं म्हणून देवाला भांडत होती. देवाला भांडलं पाहिजे, पण तुम्ही भांडलेलं कोणाला कळू नये असं भांडलं पाहिजे. कसं कसं भांडतात मला. तुम्ही त्यांना भांडलं पाहिजे, पण भांडलेलं कोणाला कळायला नाही पाहिजे. चंचुले ना शिव मंदिरात जाऊन तिथं बसून परब्रह्म परमात्म्याला मनामध्ये स्मरण करीत करीत भांडत होते. काय म्हणून भांडत होते. दिलं तर दिलं असलं सौभाग्य मला का दिलं. मग असंच काही दिवस गेल्याच्या नंतर बिंदुलाचं शरीर काय होतंय. मदिरापान जास्त केले ना काय होते. वयाच्या अगोदर बघा, पूर्वी लेकर बापाला खांदा देत होते आणि आता काळ असा आलेले बापाने लेकराला खांदा द्यावा लागला. बापा ज्यांनी जन्म दिला त्यांनी त्याला खांदा द्यावा लागतो. ही आज कलियुगामध्ये चालू आहे. शिवमहापुराण कथा काय सांगते महाराज. चंचुल्यानं खूप प्रयत्न केला. शरीर कृश झाला, पिला पिला एवढं पिला. आमचा रामलिंगप्पाचा विषय राहिला ना. इथं तुमचं गाव पहिला क्रॉस औसा रोडवरून इकडे मधात ओळखून कोणता रोड म्हणतो. मुदडा. जाताना पण इकडूनच गेलो, येताना पण इकडूनच आलो. ते मुदडा क्रॉस वळवू लागलो. ड्रायव्हर नाही ना, मी एकटाच आलो आणि आमचा सेवक आले. वळवले की एक जण समोरच आला, दर्शन दिला. ते पण हलत डुलत चालला. कोण होता काय माहिती. मी म्हणलं चांगलं दर्शन झालं. आलंच म्हणणार होतो. आमचं रामलिंगप्पा म्हणतो महाराज गाडी थांबवा. त्यांनी जोपर्यंत रोडच्या खाली त्यांनी उतरलं नाही तोपर्यंत मी काही गाडी पुढे केली. त्याला चिंता आहे का. घरात वाट बघायली. त्याचं कोणीतरी पत्नी असेल, त्याचं कोणीतरी लेकरं असेल. लाज वाटला पाहिजे अशा लोकांना. कोणाला लाजू नका, पण मनाला तरी लाजा. कोणाला लाजल्यावर होत नाहीये हे, मनाला लाजावं लागतो महाराज. मनाला लाजावं लागतं. चंचुलेनं खूप प्रयत्न केला. शरीर कृश झाला. शरीर साथ देणं सोडून दिला. बिंदुलाला उलट्या होऊ लागल्या. शरीर साथ देणं सोडलं. असंच करत 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 एक दिवस काय झालं.
तिनं शिवभक्ती करत होती. घरातच पडून राहिला बिंदूला. असंच करत करत पतीचं सेवा करू लागली. बिंदुलाच्या मनामध्ये सुद्धा, चंचलीच्या मनामध्ये सुद्धा एक विषय आला. बघा, मनुष्य विचारानं सुद्धा बिघडू नये म्हणतात. विचारानं सुद्धा मनुष्य बिघडू नये. काय माझ्या नशिबाला असं पती मिळाला, याच सगळं संपला. अशा पती संग मी काय संसार करू, मी पण वाईट मार्गानं जाऊ का? पतीचं शरीर क्रश झालेले, आज उद्या पतीचं शरीर आहे. अशा अवस्थेमध्ये असताना चंचुला म्हणते, काय आहे या जीवनामध्ये? मी सुद्धा वाम मार्गानं, मला सुद्धा एखादं काहीतरी दुसऱ्या मार्गानं मी पण माझं जीवन सुरू करू का? फक्त विचार केली नाही. एवढा विचार करत बसली होती, तितक्या बिंदूला अंतिम श्वास ओढला. पत्नीच्या समोर जर त्याचं सौभाग्य जर निघून गेलं ना, ज्यांच्या सोबत असं घडतो त्यांनाच ते कळतो महाराज. ज्यांचा हात धरून मी या घरात आले त्यांनीच नाहीये. काय राहण्यात मजा आहे, काय राहण्यात मजा आहे. चंचुला बिंदुला बघत खूप पश्चाताप केली. जीवन पर्यंत मी शिवभक्ती केलं, जीवन पर्यंत मी शिवाची गुणगान गायली, परब्रह्म परमात्माचं भजन केलं, ध्यान केलं, धारणा केलं, तरी सुद्धा माझ्या जीवनात हे असलं दिवस का आलं? स्वतःला कोसायला सुरू केली. गावातले सगळे आले, त्या ब्राह्मण देवताचा अंतिम संस्कार केला. आता काय राहिलं माझं जीवनामध्ये? राहिलेलं जीवन भगवंताच्या चरणी अर्पण करावं म्हणून चंचुला गाव सोडली, एक गठोडा बांधली, डोक्यावर ठेवली. संपत्ती तर काहीच नव्हतं. चलत 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 असंच दुसऱ्या गावाला गेली. तिथं असंच शिवमहापुराण कथा प्रारंभ होता. शिवमहापुराण कथा प्रारंभ झालेले असताना त्या कथाकार महाराज सांगत होते, काय म्हणून? व्यभिचार करावा म्हणून विचार जरी आला ना, त्यांना नरक चुकणार नाही, असं बोलून गेले ते. मग हे चंचुला तिथून निघत असताना हे शब्द त्याच्या कानावर पडला. व्यभिचार करावा म्हणून जर विचार जरी मनात आला, असं विचार जरी मनात आला, तर त्या स्त्रीला नरक चुकणार नाही, असं कथेच्या माध्यमातून निघून गेला. ते कानात पडता क्षणी तिने विचार केली होती ना, चंचुला विचार केली होती. विचार केलेले असताना मला सुद्धा, मी हे काय विचार घात केलं, मी कशाला विचार केला, का बरं विचार मनात? पश्चाताप करू लागले. कथा संपली, आरती झालं. पळत पळत जाऊन त्या महाराजांचं चरण धरली. हे गुरुदेवा,
मी मनानं पाप केलेले आहे, पण त्याला तुम्ही म्हणले जो व्यक्ती मनानं पाप करतो त्या व्यक्तीला नरक चुकणार नाही, असं तुम्ही उद्गार व्यक्त केलेले. हे भगवन, हे महाराज, माझ्या मनानं पाप झालेले आहे. माझ्या मनानं पाप माझ्या वाणीनं, माझ्या मनानं माझं घडून गेलेले. याला तुम्ही मार्ग दाखवावं, मार्ग दाखवावं, मार्ग दाखवावं असं कथाकार महाराजांना विचारत असताना फार ज्ञानी होते. त्यांनी सांगितलं, हे माय, जो भी व्यक्ती भगवान शंकराच्या शरणमध्ये येतो, त्याला भक्ती मार्गाने जो लागतो, भगवान शंकराचा जो सेवा करतो, त्याला सर्व पापातून विमुक्त होतो. मी तुला एक सेवा सांगतो. ती कथा कुठं चालू होता? पवित्र असं गोकर्णेश्वर महादेव मंदिरामध्ये. गोकर्णेश्वर महादेवाची तू 7 दिवस सेवा कर, आणि सेवा केलेलं कोणी बघू नये असं सेवा कर. सेवा अशी कर की तू सेवा केलेली कोणी बघू नये. सडा असं टाक की तू टाकलेले सडा कोणी पाहू नये, तू टाकायली म्हणून कोणी तुला बघू नये. त्या गोकर्णेश्वर महादेवाची अशी सेवा कर की तू केलेली पूजा कोणाला दिसू नये. आणि एक लक्षात ठेव, या 7 दिवसामध्ये तुला काय पाहिजे तेच मनामध्ये ध्यान कर, तेच माग आणि ते मागातच तू सगळं सेवा कर. आणि निष्ठेनं, श्रद्धेनं, भक्तीनं 7 दिवस शिवमहापुराण कथा जो चालू आहे त्याच्यामध्ये कथा श्रवण करत असताना सुद्धा जे तुला फळ पाहिजे त्याचंच ध्यान कर, त्याचंच गुणगान कर, त्याचंच मागणी कर मनामध्ये. आणि गोकर्णेश्वर महादेवावर भक्ती ठेव, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या महाराजांनी सांगितलं. त्या प्रकारे ह्याने रोज म्हणून सांगतो, जर तुम्ही एका मंदिरामध्ये जाऊन जर झाडू मारला म्हणून समजा, पूजा करण्यापेक्षा पूजा करणं तर लांब राहिलं, पूजा करू नका, पण मंदिरात जाऊन जर झाडू मारलं ना, तुमचं जीवनातलं सगळं दरिद्र गेल्याशिवाय राहणार नाही. हे परब्रह्म परमात्माचं वचन आहे. दरिद्री जाते. जो भक्त मंदिरात जाऊन झाडू मारतो सर्व पापातून नष्ट विमुक्त होतो, मुक्त होतो. पण एक आहे, कोणी बघण्याच्या अगोदर. नाहीतर काही जण बघू दे म्हणून झाडणार आहे, काही जण बघू दे म्हणून सडा टाकतात. काही जण बघू दे म्हणून रांगोळी टाकतात. इथं चंचुलेला शिवमहापुराण कथा काय सांगतो, त्या कथेच्या मध्ये जे उल्लेख आहे, भक्ती कशी करावी, भगवान शंकराची स्तुती, गुणगान, ध्यान, धारणा, सेवा कशी करावी, कोणी बघण्याच्या अगोदर. म्हणजे तुला कोणी बघण्याच्या अगोदर, म्हणजे सगळ्यांच्या अगोदर उठून जर तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही झाडलं का हो? मी नाही झाडलं. जरी तुम्ही झाडलं असेल तरी मी कोण आहे?
त्यांनी कोणाला इच्छा बुद्धी देतो त्यांनी येऊन सेवा केला असेल. केलेले सुद्धा म्हणू नका मीच झाडलं. मीच झाडलं म्हणलं तू झाडला झाडत राहा. सेवा करत असताना सुद्धा कशी सेवा करावी, मी केलं अजिबात नाही. मी कोण आहे हो? मी कोण करणार? म्हणून कोणी बघण्याच्या अगोदर तू तशी सेवा कर. आणि सेवा करत असताना तुला काय पाहिजे तेच ध्यान धारणा रूपामध्ये मनामध्ये संकल्प कर. चंचुला फार दुःखी होती. दुःखाच्या सागरामध्ये बुडलेली चंचुला गोकर्णेश्वर महादेवाची सेवा करू लागली. दररोज सेवा निष्ठा श्रद्धा भक्ती भावनेनं सेवा करत होती. महाराजांनी सांगितल्या प्रकारे कोणी बघण्याच्या अगोदर झाड झूड सडा रंगोळी गोकर्णेश्वर महादेवाची पूजा, स्वतः बेल तोडून आणणं, स्वतः फूल आणणं, स्वतः स्नान करून निश्चल भावनेनं काय मागत होती, मला मोक्ष दे, मला मोक्ष दे. मोक्षाची एक अर्थ आहे मोक्षोमी ब्रूयाद इति इच्छा ते मोक्ष. म्हणजे मोक्ष द्या, नाही दिलं तरी चालेल, मला मोक्षच द्या, मोक्षच द्या. असं सेवा करीत करीत चंचुला भगवंताकडे मोक्षाची प्राप्ती करू लागली. दररोज सेवा चालू झाला. आणि पुन्हा कोणी येण्याच्या अगोदर ते कथा पेंडाल सुद्धा झाडत होते, स्वच्छ करत होते. कथेसाठी काय लागतं, बेल फूल हार तयार करून आणि आणून ठेवत होते. असं दररोज 7 दिवस करून सगळ्यात अगोदर येत होते. आणि त्याची रोजच एकच जागा होती, कथा ऐकायला. स्थानाचं सुद्धा महत्व आहे. एक स्थानामध्ये स्थापित होऊन दररोज 7 दिवस त्या मोक्षाची प्राप्ती करत होते. गोकर्णेश्वर महादेवाला विनवणी करत होते, मला मोक्ष दे, मला मोक्ष दे. 7 दिवस असंच सेवा करत 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 कथा श्रवण केली. 7व्या दिवशी कथेचं महाआरती झाली. हिचं आरती विजली. सगळेजण म्हणू लागले, शेवटचा आरती करायचं आहे. चंचुलेला उठवा म्हणून उठवायला गेलं तर जसं कथा ऐकायला बसली होती ना तसंच भगवंताच्या चरणी गेली होती. भगवंताच्या चरणी गेली आणि चंचुला सर्व पापातून मुक्त होऊन कुठे गेली, परब्रह्म परमात्म्याच्या जवळ गेली. गोकर्णेश्वर महादेवाचे पूजन केल्याच्या नंतर मोक्ष प्राप्ती झाली. कुठे गेली, जगत जननी आदिशक्ती परब्रह्म परमात्मनी माता पार्वतीचं पाद सेवन करण्याची नियुक्ती त्याला झाली. डोळे उघडती, बघती त्यांनी इकडं तिकडं, कुठे आहे परब्रह्म परमात्मा
पार्वतीच्या महलामध्ये आहे आणि विचारते, मी तर गोकर्णेश्वर क्षेत्रामध्ये होते, मी इथं कसं काय? तुझं मोक्ष प्राप्ती झाला आणि त्या मोक्षाचं फळस्वरूपामध्ये तुझं जीवन, आता उर्वरित जीवन माता पार्वतीचं चरण सेवा करण्यामध्ये तुझं जीवन जाणार आहे. किती आनंद झाला. विचार करा, तुम्ही ज्यांची भक्ती करता, ज्यांची ध्यान करता, ज्यांची धारणा करता, ते जर सहज तुम्ही झोपीत असतानाच तुम्हाला समोर दिसले आणि डोळे उघडलं तुमच्या समोर तर ते असले, किती आनंद होतो. माता पार्वतीचं चरण सेवा करण्याची भाग्य मिळाल्याच्या नंतर चंचुलेला फार आनंद झाला. दररोज माता पार्वतीची सेवा करू लागली. माता पार्वतीची सेवा करत 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 असंच अनेक युग बीतल्याच्या नंतर देवापाशी गेल्याच्या नंतर कोणाला दुःख आहे का? आपल्याला दुःख काय होते माहितीये का? हे दे ते दे म्हणल्यामुळे दुःख होते. आम्हाला सगळं आहे, तूच ये, नाहीतर मलाच तिथं बोलव. सगळं देणार कोण आहे? तूच आहे. मग सगळ्यांना सगळं देणार परब्रह्म परमात्मा आहे. त्या परमात्मेच्या जवळ याला सेवा लागला. अत्यंत भक्तिभावानं सेवा करू लागले आणि मग विचार केली. एक दिवस अनेक युग बीतल्याच्या नंतर त्याचं नवऱ्याचं त्याला आठवण आलं. चंचुलेला, मी फक्त विचार केली होती तर मला एवढं सेवा करावं लागलं, एवढं भक्ती करावं लागलं, मग मला मोक्ष प्राप्ती झाला. पण माझा नवरा तर एक दिवस सुद्धा शिव मंदिराला गेला नाही, एक दिवस सुद्धा भक्ती केलं नाही, एक दिवस सुद्धा संतांचं दर्शन केलं नाही, वेद पठण केलं नाही. असं आत्मा आता कुठं असेल? कुठं असेल? पाद सेवा करत असताना त्याच्या पतीचं आठवण येऊन चंचुला रडत रडत होते आणि डोळ्यात अश्रू माता पार्वतीच्या चरणावर पडला. तेव्हा विचारली, का रडाली? माता, मी तर सुखाने आता इथं तुमच्या जवळ आहे, पण माझं पती आता कोण्या अवस्थेत असेल? हे सगळं बघून मला माझं पतीचं आठवण आले. कारण माझं पती कधी भक्ती केलं नाही, कधी भगवंताला मानलं नाही, कधी भगवत तत्वाला मानलं नाही. तेव्हा माझं पती आता कुठं असेल? माता पार्वतीनं दिव्य दृष्टीनं बिंदुल नावाचा आत्मा आता कुठं असेल म्हणून बघितल्याच्या नंतर माता पार्वती चंचुलेला सांगते, तुझं पती रवरव नरक यातनामध्ये, पिशाच योनीमध्ये नरक यातना भोगत आहे. असं ऐकल्याच्या नंतर कोणाला बरं वाटते सांगा? तुम्हीच काय करता? आता घरी गेल्यावर, स्वयंपाक केल्यावर तुमचे पती जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही. मग चंचुला म्हणते, मी दररोज चांगलं अन्न खात आहे, चांगलं सेवा चालू आहे, पण माझा नवरा मात्र रवरव नरक यातनामध्ये पिशाची योनीमध्ये आहे. म्हणल्याच्या नंतर माता पार्वतीचं चरण गच्च पकडली आणि म्हणली, हे माता, माझ्या नवऱ्याचा पिशाच योनीतून मुक्तता करण्यासाठी काहीतरी मला उपाय सांगावं, कृपा करावी, कृपा करावी. चंचुल्याच्या सेवेच्या भक्तीमुळे माता पार्वती विचार करते, किती अनन्य प्रेम आहे पतीवर.
किती अन्योन्य भक्ती भावनेनं मला विचारते, हे चंचुला, तुझ्या पतीला जर पिशाची योनीतून मुक्त करायचं असेल, विंध्य पर्वतावर त्याला मंत्र बंधनानं बंधन करून गंधर्व राज तुंबरू ऋषीच्या मुखारविंदातून 7 दिवस त्याला शिवमहापुराण कथा श्रवण केल्यावर, एवढंच नव्हे, त्याच्या गळ्यामध्ये वीणा अडकवून, इथं वीणा आहे की नाही, उभं केलेले आहे. वीणेला फार महत्व आहे. उद्या सांगेन मी वीणेचं महत्व. ज्यांनी रातोरात्र उठून चर्र करतात, चटपट चटपट करतात, झोप लागत नाही, त्यांनी येऊन 1-2 घंटा वीणा धरा. तुमचं सगळं मनातलं, डोक्यातलं, जे तुमच्यामध्ये लागलेलं अरिषट वर्ग आहे ते दूर होऊन ओंकार नाद ब्रह्म स्वरूप असलेलं वीणा त्याच्या गळ्यामध्ये अडकवण्यात आलं. गंधर्व राज तुंभरू ऋषी आले, माता पार्वतीची आज्ञा मिळाली. विंध्य पर्वतावर बिंदुल नावाचा ब्राह्मण, तो पिशाची योनीमध्ये आहे, त्याला 7 दिवस मंत्र पाशानं बांधून त्याच्या गळ्यामध्ये वीणा अडकवून तुमच्या मुखारविंदातून 7 दिवस शिव महापुराण कथा त्याला श्रवण करावा अशी आज्ञा झाली. माता पार्वतीच्या आज्ञेनुसार तुंभरू ऋषी त्या बिंदुल नावाच्या आत्मेला मंत्रपाशानं बद्ध करून कथा श्रवण करवला. 7 दिवस वीणा गळ्यात घालून कथा श्रवण केल्यानं 7व्या दिवशी महाआरतीच्या टाइमामध्ये परब्रह्म परमात्म्याचं शिवमहापुराण कथेच्या पुण्याईनं तो बिंदुला नावाचा जो ब्राह्मण होता, पिशाची योनीतून मुक्त होऊन 7व्या दिवशी गंधर्वराज तुंभरू ऋषीला साष्टांग दंडवत प्रणाम करतो. साष्टांग दंडवत प्रणाम करतो. हे सगळं पाहत बसलेले चंचुला फार आनंद होतो. माझा नवरा, फार आनंद झाला. पिशाच्या योनीतून माझा नवरा मुक्त झाला. माता पार्वतीला सुद्धा आनंद होतो. आणि पुन्हा माता पार्वती म्हणते, बिंदुलाला वरदान देते, तुम्ही दोघही कैलास पर्वतावर राहून शिवगणांमध्ये सम्मिलित होऊन भगवान शंकराची तुमच्या हातानं निरंतर असंच सेवा घडत राहू द्या असं वरदान देते. एवढंच नव्हे, या दोघांचं पुन्हा एकदा माता पार्वतीच्या सम्मुख मध्ये शुभ विवाह होतो. उर्वरित जीवन बिंदुला क्षमा मागतो माता पार्वतीला, भगवान शंकराला क्षमा मागतो, हे भगवन, माझ्या जीवनामध्ये जे काही अपराध झालेले आहे क्षमा असावी. उर्वरित जीवन मी तुमच्या चरणी समर्पण करतो असं सांगून शिवमहापुराण कथेला वंदन करतो. बघा, शिवमहापुराण कथेचं महत्व एवढं आहे, मनुष्य जन्म तरी सोडा, पिशाच योनी मधला व्यक्ती सुद्धा मुक्त होतो. त्यालाच शिवमहापुराण कथा म्हटलेली आहे. म्हणून असं शिवमहापुराण कथा ऐकल्यानं बिंदुल व चंचुलाचा उद्धार झाला अशी पुण्यकथा पुन्हा आपण उद्याच्या दिवशी परब्रह्म परमात्माचं
गुणगान किती करावं तितकं कमी आहे. परब्रह्म परमात्म्याला भस्म, रुद्राक्ष, विभूती काय आवडतं, आपल्याला काय आवडतं, परब्रह्म परमात्म्याला काय आवडतं, असं सविस्तर कथामृत पुन्हा उद्याच्या दिवशी आपण सर्व चिंतन करूया. आणि विशेष करून तुमच्या गावातून एक विशेष इतिहास घडणारा कार्य तुमच्या आलमला नगर गावातर्फे होत आहे. ते म्हणजे आता भस्माचं वर्णन उद्या आहे. भस्म कुठून मिळणार आहे? गाईच्या शेणापासून. उद्या सांगतो. ते गाईच्या शेणापासून भस्म निर्माण होतो. नुसतं सांगणारे झाले, करणार कोण? सांगतात सगळे गाईच्या शेणानं भस्म निर्माण होत आहेत, करता येतं, करणार कोण? ते करण्यासाठी आणि एक सुंदर असं गो सेवा केंद्र अमृतेश्वर मठ संस्थांच्या वतीनं स्थापन करण्यामध्ये तुमच्या आलमलकरांचं खूप मोठं हात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्या हाताने. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक इतिहास घडणारा कार्य करत आहेत. महाराजांच्या संकल्पामध्ये तुम्ही सगळ्यांनी, आमचा संकल्प आहे किमान 108 गाय आमच्या जीवनामध्ये तयार झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून समाजाला गोमय भस्म सर्वांना प्रदान झालं पाहिजे, सर्वांना दिलं पाहिजे, असा आमचा संकल्प आहे. त्या संकल्पामध्ये हातभार तुमच्या गावातर्फे प्रारंभ झालेले. त्यासाठी अनेक लोकांनी गाय आणून ठेवलेले. येणाऱ्या अधिक मासामध्ये तो गोदान तुमच्या गावातर्फे होणार आहे. त्याच्यापैकी कैलासवासी अभिनव जडगे यांच्या आत्मशांतीसाठी गोदानसाठी 5100 रुपये त्यांनी समितीला दान केलेले. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि त्याच प्रकारे ईश्वर वाडकर परिवाराने, हे बघा, कोण किती देतं याला महत्व नाही, किती जणांना ह्याच्यामध्ये सहकार्य केलं याला महत्व आहे. संख्याला महत्व नाहीये, आकड्याला महत्व नाहीये. आकडा बघू नका, नाव बघा. कारण याच्यामध्ये कसं आहे, मी सगळं पहिल्यांदाच आत्ताच सांगितलं, दान कसा असावा, यदृष्टा लाभ संतृप्त यथा शक्ती समर्पण दान. दानाचं व्याख्यान आहे, ज्याला जेवढं वज्ज उचलता येतं तेवढं वज्ज उचलायला पाहिजे. एक सुंदर गोवंश निर्माण करण्यासाठी. आणि ते पण लोप होत चाललेली गाय आहे, ते म्हणजे नाहीस होत चाललेली आहे. म्हणजे तो शुद्ध देवणी गाय, देवणी वंशाचं गाय, त्याचं संवर्धन व्हावं. बरेच जण गोशाळा काढतात. आम्ही गोशाळा नाही, गोशाळा म्हणलं तर कोणतं बी गाय घ्यावं लागते. गोशाळा नाहीये, देवणी गो संवर्धन केंद्र आहे. केंद्र मध्ये शाळेमध्ये अंतर आहे. केंद्र म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जातीचंच गाय संवर्धन करणं, म्हणजे त्यांची वंशवृद्धी करणं. त्याच्यामध्ये एवढा महत्वाच्या कार्यामध्ये तुमचा आलमल नगरी हात घालत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ईश्वर वाडकरजी
यांनी 1151 रुपये दिलेले, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. आणि धाराशिव परिवार, धाराशिव परिवार जेवढे आहे त्यांच्या वतीनं 3 गाय आलेले आहेत. गाय म्हणजे मी वासरू द्या म्हणून सांगितलेले, वर्ष 1.5 वर्षाचे मधलं. आणि अजून धाराशिव परिवाराच्या वतीनं अजून प्रयत्न चालू आहे. तर असा संकल्प आहे, कमीत कमी 10 ते 12 कारवडी झालं पाहिजे. आणि एक सुंदर नंदी. महादेवाच्या मंदिरात जाण्याच्या अगोदर नंदीच्या कानामध्ये सांगावं लागतो, तुम्ही जे नंदी आम्हाला द्यायले जिवंत नंदी आहे, त्या नंदीच्या कानामध्ये सांगून बघा. तो एकदा आमच्या हातात दोरी आलं की तो अमृतेश्वराची नंदी झाला. तो नंदीच्या कानामध्ये सांगा, म्हणजे तुमचं सगळं कष्ट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. असं जिवंत नंदी, देवणीचं नंदी वळू त्याच्यासोबत तुम्ही देणार आहात. तसं धाराशिव परिवाराच्या वतीनं 3 कारवडी अजून होणार आहे.